श्री स्वामी समर्थ. सर्वताईंना शुभ शुक्रवार. सर्वताईंच्या विच्छा माता लक्ष्मी, भगवान विष्णू, स्वामी महाराज सगळ्या काही विच्छा पूर्ण करू. तर आज बघा, आज कुंचम सेवा केली. कुंचम सेवा करायचं म्हणलं तर काही नाही. कुंचम ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणत भरायचा आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नमः असा 108 वेळेस मंत्र जप करायचा. तर बघा, माझी सेवा झाली. आज काही फुलं नव्हते, तुळशीपत्र देवाला अर्पण केलं. 2च फुलं होते, ते पण कुंचमला एक फूल, माता कुंचम भरला त्या कुंचमवर एक फूल अर्पण केलं आणि गणपती बाप्पांना आज चतुर्थी आहे त्यामुळं जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण केलं. तर सर्वांना चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आपल्याला दीपावळीनिमित्त माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे. आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरातली दरिद्री बाहेर काढण्यासाठी आणि आपल्याला जे काही आपण काम करतो त्या कामाला यश भेटण्यासाठी आपल्याला सेवा करायचं आहे. सेवा काय करायचं आहे बघा, आता स्वामी समर्थ केंद्र ज्यांच्या घराजवळ आहे त्यांना दिवाळी संच भेटत असतो. दिवाळी संचामध्ये सगळं काही साहित्य असतं. त्यामध्ये असते कमळगट्ट्याचे मणी असतात, पिवळी मोहरी असते, स्वामी महाराजांच्या जे काय होम हवन केलेलं असतं दिंडोरीमध्ये त्याची रक्षा असते, परत पुन्हा पंचगव्य असतं, गोमूत्र असतं, गुलाबजल असतं आणि उठणं असतं. हे सगळं काही असतं. त्यामध्ये कुबेर यंत्र असतं, श्रीयंत्र असतं, स्वामी महाराजांचा फोटो असतं. दिवाळी संच ज्यांना घ्यायला जमतं त्यांनी दिवाळी संच आणावा. ज्यांच्याजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र नाही, दिवाळी संच भेटत नाही, त्यांनी काय करावं? तर त्यांनी काही नाही करायचं. सर्वात अगोदर बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी काय तुमचं ती संच आहे ते बघा. पिवळी मोहरी कशाला लागते? हातात पिवळी मोहरी घेऊन आपल्याला काय करायचं आहे? वेदोक्त वल्गासुक्त वाचन करायचं आहे आणि कालभैरवाष्टक वाचन करायचं आहे. एक वेळेस वल्गासुक्त, एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचं आहे पिवळी मोहरी घेऊन. त्याच्या अगोदर सांगते काय सेवा करायची. त्याच्या अगोदर बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे का व्यंकटेश स्तोत्र आहे. 169 पेज नंबरवर आहे. व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मितविक्रम संघर्षणो निरुदच्च शेषाद्रिपते रेवच जनार्दन पद्मनाभो नामो व्यंकटाचल वासिनी सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल. हे असं आहे. 15 ओव्यापर्यंत आहे व्यंकटेश स्तोत्र. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस पठण करायचं, एक वेळेस बघा श्रीसूक्त पठण करायचं. एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र करायचं, एक वेळेस श्रीसूक्त पठण करायचं. 119 पेज नंबरवर आहे श्रीसूक्त. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. ही श्रीसूक्त एक वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर काय पठण करायचं आहे बघा, त्यानंतर तुम्हाला हे मंत्र आहे, मंत्र विभाग म्हणून असतं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर यूट्यूबला बघा, विष्णू गायत्री मंत्र असं सर्च करायचं. तर विष्णू गायत्री मंत्र आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला जर जमलं तर 1 माळ जप करा किंवा 16 वेळेस केला पठण तरी चालेल. पुन्हा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 16 वेळेस करा किंवा 108 वेळेस, जमलं तर 108च वेळेस करा. त्यानंतर नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. नवार्णव मंत्र तर माहीतच आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे मंत्र विभाग आहे ना, त्याच्यामध्ये आहे का ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नवार्णव मंत्र. त्यानंतर कुबेर मंत्र, ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. कुबेर मंत्र 16 वेळेस पठण करा. वेळ असेल तर 108 वेळेस पठण नक्की करा. त्यानंतर बघा कमलात्मक मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्याय नमः. हा कमलात्मक मंत्र. पुन्हा षोडशी मंत्र, रीम कैल रीम सकल रीम सकल रीम. हा षोडशी मंत्र 16 वेळेस पठण करा किंवा 108 वेळेस पठण करा.
तुम्हाला हा मंत्र अवघड आहे तर काय करा, यूट्यूबला लावून द्या. षोडशी मंत्र म्हटलं की यूट्यूबला सगळं काही येऊन जाईल. हा मंत्र 16 वेळेस पठण करा किंवा 108 वेळेस पठण करा. त्यानंतर काय करायचं आहे, पिवळी मोहरी हातात घ्यायचं आहे. जी काय अगरबत्ती आहे आपली लावलेली ती अगरबत्तीची रक्षा आणि पिवळी मोहरी हातात घ्यायची आणि वेदोक्त बलगा सुक्त आणि कालभैरवाष्टक पठण करायचं. वेदोक्त बलगा सुक्त पण यामध्ये आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि कालभैरवाष्टक पण आहे. यूट्यूबला पण भेटून जाईल आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पण आहे. ही सेवा दररोज संध्याकाळी करा किंवा सकाळी करा, तुम्हाला जेव्हा जमल तेव्हा करा. पण ती वेदोक्त वल्गासुक्त आणि कालभैरवाष्टक म्हणलेली जी काय पिवळी मोहरी आणि रक्षा आहे ना, ती सगळ्या आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे. टॉयलेट बाथरूम सोडायचं आणि सगळ्या घराच्या कोपऱ्यामध्ये टाकायचं. कारण निगेटिव्हिटी ही कुठं बसलेली असते, घराच्या कोपऱ्यांमध्येच बसलेली असते. म्हणून घराच्या कोपऱ्यामध्ये टाकायचं आणि सगळी घरातली निगेटिव्हिटी घालवून टाकायचं. घरामधले घर पॉझिटिव्ह करायचं. तर सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करा. कारण कसं असतं बघा, सगळ्यांना पैसा हवा असतो. मग सगळ्यांनी जर सेवा केली, ही जर सेवा केली स्वामी महाराजांची, माता लक्ष्मीची, तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होणार. घरात माता लक्ष्मी येणार. जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामाला पण यश भेटणार. तुमचं ते काही काम पण होणार. घरामध्ये शांतता राहणार. कसं असतं बघा, जितकी घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ना, तितकी घरामध्ये कटकटी होतात, भांडणं होतात. परत पुन्हा कसं वादविवाद होत असतात आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही, दवाखाना लागत असतो. मग लक्ष्मी कुणाला नको आहे? लक्ष्मी सगळ्यांनाच हवी आहे. त्याकरता काय करायचं आहे, माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे. भलेही तुम्हाला दिवाळी संच भेटो अगर न भेटो, तुमच्या जवळपास केंद्र असो किंवा नसो, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्याकडं माझा व्हिडिओ बघत आहात म्हणल्यावर तुमच्याकडं मोबाईल नक्की असणार. कारण व्हिडिओ कुठं बघणार? मोबाईललाच बघणार. तर काय करायचं आहे, सगळं यूट्यूबला लावून द्यायची आहे. सगळी सेवा यूट्यूबला लावून द्यायचं. व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, षोडशी मंत्र, कमलात्मक मंत्र, नवारणव मंत्र, वेदोक्त वल्गा सूक्त, कालभैरवाष्टक, हे सगळं काही यूट्यूबला लावून द्यायचं, सेवा करायची. कारण कसं असतं बघा, मनात भाव ठेवून सगळं काही जर केलं तर नक्की 100% होणार. आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची एक माळ जप 100% करायचा. नित्यसेवा, नित्य 3 अध्याय नक्की वाचायचे. नित्यसेवेचं पुस्तक नाही, यूट्यूबला स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय भेटून जातात. यूट्यूबला सुद्धा लावू शकता तुम्ही. सेवा करायचं म्हणल्यावर कुठंही भेटते. स्वामी महाराजांची सेवा करायचं म्हणलं की सगळं काही यूट्यूबला भेटून जातं. तर सर्व ताईंनी सेवा आवर्जून करा. तर सर्वांना शुभ शुक्रवार चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांच्या जे काही इच्छा आहेत ते गणपती बाप्पा पूर्ण करो, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.